मीरा रोडमधून एक अजब घटना समोर आली आहे। कबुतरांना दाणे टाकू नका असं सांगितलं म्हणून एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली। मीरा रोडच्या डीबी ओझोन कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडलाय। खरं तर नुकताच मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आणि त्या आदेशावरून आधीच मुंबईमध्ये वातावरण तापलेलं आहे। अशामध्येच आता मीरा रोडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, शेजारी असलेले कबुतराला दाणे टाकण्यावरून नेमके कसे भिडले, सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी प्रियांका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। एका 69 वर्षाच्या वृद्धाने एका नागरिकाला कबुतराला दाणे टाकण्यावरून हटकलं होतं। त्यामुळे संतापलेल्या या नागरिकाने या वृद्ध माणसाला मारहाण तर केलीच, पण इतकंच काय तर त्यांच्या मुलाला गळा दाबून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचाही आरोप करण्यात येतोय। मीरा रोडच्या ठाकूर मॉल जवळ डीबी ओझोन ही इमारत आहे। तिथल्या बिल्डिंग नंबर 30 मध्ये महेंद्र पटेल हे 69 वर्षाचे आजोबा राहतात। ते रविवारी इमारतीच्या खाली दूध आणायला उतरले होते आणि तेव्हा बिल्डिंग क्रमांक 29 मधील व्यास नावाची एक व्यक्ती कबुतरांना दाणे टाकत होती। तेव्हा पटेल आजोबांनी त्यांना कबुतरांना दाणे टाकू नका असं सांगितलं। तेव्हा व्यास यांच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सोमेश अग्निहोत्री आणि इतर दोघांनी त्यांच्या मुलाला प्रेमलला मारहाण केली असा आरोप या आजोबांकडून करण्यात आलाय। माझं नाव अनंत मेघराज, मी 4 नंबर बिल्डिंगमध्ये राहतो। माझं वय 76, हार्ट पेशंट आहे। मला असं काही झालं ना, मला खूप BP वाढतो एकदम। कुत्रा पण केव्हाही कुत्रा अटॅक करतात आणि आपलं जे कबूतर ना, कबूतरचे त्रास आम्हाला खूप होतो आहे। आता काय झालं माहिती काय, कबूतर एवढे झालेले आहेत, सगळ्यांना गॅलरीमध्ये जाळी लावावं लागतं। ते बघा, सगळं जाळी लावतं, जाळी लावली ते सुद्धा कबूतर बसतात आणि घाण करतात आणि ते खतरनाक आहे। सरकारने ह्याला संपूर्ण विरोध केलेला आहे, त्याला मना केलेलं आहे आणि कबूतरखाना वगैरे बॅन केलेलं आहे। तरीसुद्धा हे कबूतरला खायला देतात आणि घाण करतात। पुरा कॉम्प्लेक्स कबूतरमध्ये खूप घाण झालेलं आहे। आम्ही आम्हाला काय पक्ष्यांविरुद्ध आम्हाला काय वैरत्व नाही आहे, प्राण्यांबद्दल आम्हाला वैरत्व नाही आहे। आम्हाला प्राणी आवडतात, पक्षी आवडतात, सगळे आवडतात, माणसं पण आम्हाला आवडतात ना। ह्यानी काय प्राण्यांना प्रेम करतात, पक्ष्यांना प्रेम करतात, माणसांच्याबद्दल कोणीच विचार करत नाही। आम्ही असं बोलायला गेलं ना, असं झालं, एक काम करो, कुत्ता काटो ना, आप उसको पुलिस कंप्लेंट करो, कुछ ये होगा ना पुलिस कंप्लेंट करो, ये हो गया ना पुलिस कंप्लेंट करो, असं आम्हाला दम देतात। आणि आम्ही खाली गेलो ना, एस्टेट मॅन सुद्धा आम्हाला घाबरतात। देखो मेघराज जी, आप कंप्लेंट करते हैं ना, मगर क्या होता है मालूम क्या, हमारे ऊपर उसने केस किया था, हमको बार बार पुलिस स्टेशन जाना पड़ता है। यहाँ सब लोग हैरान हो गया, बाहर जो भी कुछ बोलेगा ना उनको पुलिस स्टेशन कंप्लेंट करता है, वहाँ बुलाता है। इससे पब्लिक हैरान होता है, इससे कोई बोलते भी नहीं, कोई भी नहीं बोलता, सब डरता है। अब ये भी डरता है, देखो सब जन डरते बोलने को, क्यों, हम बोलेगा तो हमारे ऊपर एक्शन हो जाएगा, ऐसे डर के चुप बैठता है। आता मी 76 वर्षाचा माणूस आहे, मला कुत्रा चावला, मी काय करू, मला हिम्मत आहे का किंवा ताकद आहे का, मला शक्य नाही। आता मुलांना चावलं, कोणालाही चावलं, त्रास होतो। कबूतर घाण केलं तर कोणाला जाऊन विचारणार आम्ही, कोणाला सांगणार, त्रास आम्हाला होतो। गव्हर्नमेंटने एकदम छान डिसिजन घेतलेलं आहे, परफेक्ट डिसिजन आहे, छान डिसिजन आहे, सगळ्यांसाठी बरं आहे। फक्त माणसांना म्हणजे लहान असो, मोठे असो, वयोवृद्ध असो, सगळ्यांना त्रास होतो, म्हणून ते पद्धतशीर ते वापरायलाच पाहिजे। ते कानून आहे ना, ते बाळगायला पाहिजे आणि सगळे ते फॉलो करायला पाहिजे। आणि जे कोणी आम्हाला त्रास देतात तुम्ही त्यांच्यावर ॲक्शन घ्या। आता हे सगळं प्रकरण जेव्हा पोलिसांमध्ये गेलं तेव्हा पोलिसांनी व्यास आणि सोमेश अग्निहोत्री बरोबर 2 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला। त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली तेही एकदा ऐका। काश्मीरा पोलीस स्टेशन हद्दीतील डीबी झोन इमारतीमधील पटेल नावाचे इसम होते। ते खाली बिल्डिंगच्या खाली गेले असताना एक महिला कबुतरांना दाणे घालत होती, त्यावरून त्यांचा तिच्याशी वाद झाला आणि त्यावरून तिच्यासोबत आणखी 3 लोकांनी मिळून संबंधित फिर्यादीला मारहाण केली आहे। नमूदचा 340/25 नुसार काश्मीरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। सर, जी महिला आहे तिच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का? महिला देखील गुन्ह्यातील आरोपी आहे। सर, आता सरकारी कायद्यानुसार जर आता कबुतरांना खाणं घालायला बालावे नसताना सुद्धा या महिलेनं जे गोष्टी केल्या आणि तिथे जे राहणारे लोक आहेत ते सुद्धा त्या महिला विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रार करतात की महिला ती मोठ्या प्रमाणात तिथे दादागिरी वगैरे करते, अशा गोष्टी ती नेहमी करत असते। या संदर्भात काय सांगाल?
नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे, त्यामुळे नमूद याच्यात पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. एकूणच मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता कबुतरांना दाणे टाकण्याचा विषय हमरीतुमरीवर येऊ लागल्याचं दिसतंय. खरं तर कबुतरांची विष्ठा, पिसं आदींमुळे मानवास गंभीर आजार होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर कारवाईचे आदेश देखील दिले, पण तो आदेश लोकांना किती पटलाय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एकूणच मीरा रोडच्या घटनेबद्दल आणि हायकोर्टाने दिलेल्या आदेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.